तिकडे आदरणीय सन्मान्य अमोलजी देसाई यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रदान केली गेली। चला दोन्ही संघ दोन्ही साइडला चला गिरनार सर्व प्लेयर घेऊन एका साइडला उभं राहायचं आहे। चला घाई करा जरा। चला लवकरात लवकर उभे राहा। गिरनार या लाईनअप व्हा लगेच। कॅप्टन प्लीज, कॅप्टन ऑफ गिरनार। काही उभा राहण्यामध्ये थोडासा कमी पडतात। विनंती असेल जागेवरती थांबायचं, कुठेही जाऊ नका। दोन कर्णधार फक्त पुढे येतील। आदरणीय सन्माननीय संघ मालक टॉस केला जातोय आमच्या सन्माननीय नीलमताई पाटील यांच्या शुभ हस्ते। 4 ओव्हरचा मॅच असेल, लक्षात घ्यायचं आहे। 4 ओव्हरचा मॅच। Win the Lions, win the toss and decided ball first. Thank you. मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करेन, खेळाडूंनी त्याच जागेवरती थांबा। शुभेच्छा द्यायच्यात दोन्ही संघांना शुभेच्छा द्या। सन्माननीय मान्यवरांना विनंती करेन, संघांनी त्या जागेवरती उभं राहायचं आहे। विन द लायन्स आपल्या जागेवरती उभे राहा। मान्यवरांना विनंती करतोय, शुभेच्छा या ठिकाणी द्यायच्यात खेळाडूंना। चला घाई करा जरा। सर्व मान्यवरांना विनंती करतोय। तुला माहिती आहे ना इकडचा टाइम कसा आहे। रात्री 1 वाजता घरी पोहोचला। मला माहिती नाही, मला यायला लागेल कबड्डीला असं तर भाग पडला शेवटच्या याला 2चा डिफरन्स होता, तो ऑल आउट होता आणि ऑल आउट होताना ऑल आउट केलं त्याला 4 भेटले ना त्याला। परत इकडचे परत सुरुवातीच्या मॅच बघितल्या, जबरदस्त मॅच
चला सन्माननीय मान्यवरांना विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक VIP डायस वरती येऊन आसन बाबा. चला घाई करा जरा, चला प्लीज. शेवटची मॅच, फायनल मॅच, 4 ओव्हरचा मॅच आहे, लक्षात घ्यायचं आहे. अंतिम सामना. मराठीला कॅप कोणी दिले? मराठीला कॅप कोणी दिले लक्षात घ्या इकडे. कॅप कोणाची आहे? भाऊ कॅप तुझी आहे का? खरं बोलते उभा पडतील ती कॅप घेतली तर. कोणाचं पण काय पण नाही घालायचं. होय माहिती पडलं त्याच्या उभा द्या त्या गावात झालं का. चला गाई करा जरा, गाई करा विनंती असेल. जाधव साहेब या. बघा सामन्याला सुरुवात. मेगा फायनल गिरनार स्टार विरुद्ध विंध्या लायन्स. मेगा फायनल सीझन 8 अलकापुरी प्रीमियर लीग 8वं पर्व फायनलची लढत. एका बाजूने गिरनार स्टार तर दुसऱ्या बाजूने विंध्या लायन्स. बघा कोणता संघ ठरला जातोय या सीझनचा विजेता, गिरनार की विंध्या. सुरुवात होते. पहिला चेंडू, हा चेंडू उडवला सीमारेषेकडे जातोय परंतु एका धावेचा प्रयत्न केला जाईल आणि धाव कंप्लीट होते. पहिली धाव पहिल्या चेंडूवरती घेतली जाते गिरनार स्टार संघासाठी. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच एक धाव गिरनार स्टार संघ हा प्रथमतः फलंदाजी करतोय. समोरील संघाने टॉस जिंक. यावेळेस मात्र स्टंपला जाऊन चेंडू आदळतोय. धोका निर्माण होऊ शकतो. जल्लोष, मोठा जल्लोष आणि बाद होईल फलंदाज. मोठा जल्लोष केला जातोय तो म्हणजेच विंध्या लायन्स. उत्कृष्ट थ्रो केला जातोय. विंध्या लायन्स संघ निश्चितच जल्लोष. न्यू बॅटर कृष्णा मराठे. धावसंख्या 1. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 1. तब्बल 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या फक्त 1. एक गडी बाद झालाय. फायनलची मेगा लढत त्यामुळे प्रेशर दोन्ही संघांवरती असेल. या प्रेशर मध्ये जो फलंदाज किंवा गोलंदाज चांगली कामगिरी करेल तो निश्चितच आपल्या संघाला विजय नोंदवून देईल. बघूया कोणता संघ
ठरला जातोय विजेता या सीझन 8 चा 8व्या पर्वाचा गिरनार स्टार की विंध्या लायन्स. पुढचा चेंडू कृष्णासाठी एका धावेचा वेगवान वेगवान प्रयत्न. पुन्हा पुन्हा मोठी अपील, मोठा जल्लोष बघायला मिळतोय, परंतु उत्साह जास्त आणि विश्वास कमी या अपील मध्ये. त्यामुळेच पोहोचलाय फलंदाज, सुरक्षित असेल फलंदाज. धावसंख्या 2, धावसंख्या 2. 4 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 2. ओके, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 2 धाव. 5वा चेंडू असेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल नाही धाव, चेंडू जाईल नाही धाव. 5 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 2. फक्त 2 धावा झाल्यात. बघूया अंतिम चेंडू या पहिल्या षटकामधील. हलक्या हाताने चेंडू एका धावेसाठी खेळून काढला जातोय. षटकाची होईल समाप्ती. एका षटकाचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 3 धावा, 1 गडी बाद झालाय. विद्यालय संघाने प्रथमतः टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि सुरेख गोलंदाजी झाली. ज्या रीतीने ज्या रणनीती तहत गोलंदाजी स्वीकारली जाते आणि ती रणनीती निश्चितच सक्सेसफुल पहिल्या षटकामध्ये ठरली जाते. 3 धावा देण्यासोबतच 1 गडी सुद्धा बाद केला. यावेळेस मात्र या सीझनचा निश्चितच टॉप प्लेयर प्रथमेश बागवे हा टॉप प्लेयर या सीझनचा आहे आणि मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये निश्चितच टॉप मध्ये हा खेळाडू आहे. यावेळेस वाईड चेंडू, धावसंख्या 4 आणि मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये निश्चितच या फलंदाजाचं नाव टॉपला सध्या तरी चालू आहे. बघा यावेळेस पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान 1 धाव, 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 5 धावा. अजून सुद्धा 1-2 विकेट घेत पुढे जाण्याचा इरादा असेल गोलंदाजाचा. प्रथमेश बागवे पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरला हा खेळाडू. यावेळेस मात्र फलंदाज विकेटसाठी 100 रुपयांचे पारितोषिक रेणुका जाधव मॅडम यांच्याकडून असेल प्रथमेश बागवेसाठी. धावसंख्या 5. हा चेंडू पंच आहेत, पंच आहेत, पंच आहेत, गोंधळ घालू नये, पंच आहेत. विनंती आहे, विनंती आहे. अंतिम मॅच आहे, अंतिम मॅच आहे, फायनल मॅच आहे, फायनल मॅच आहे, फायनल मॅच आहे. बाउंड्री पंच आहेत. दोन धावा, 2 धावा. धावसंख्या 7, धावसंख्या 7. बघूया पुढचा चेंडू प्रथमेशचा असेल. फुल टॉस सरळ दिशेने, कोणती धाव नसेल. धावसंख्या स्थिर 7 या आकड्यावरती. गिरनार स्टार संघ बघूया मोठा आव्हान उभं करावं लागेल. फायनलचा सामना आहे. एवढंच 1 धाव वेगवान गतीने पूर्ण केली जाईल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली जाईल. धावसंख्या 8 आपण बघतोय. गिरनार स्टार विरुद्ध विंध्या लायन्स मेगा फायनल. इट्स अ बिग मॅच. धावसंख्या 8, 8, 8. थ्रो केला जातो, त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 9 वर पोहोचली जाते. एका चेंडूचा खेळ शिल्लक, एका चेंडूचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकामधील. धावसंख्या 9. विकेट, विकेट. पुन्हा एकदा प्रथमेशने आपली जादू दाखवली. दोन षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 9, 1 गडी बाद, 2 गडी बाद झालेत. बॅटर नेम, बॅटर नेम. ओके, 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपण बघतोय ते म्हणजेच 9 धावा, 2 गडी बाद झालेत.
धावसंख्या 9. बघा 2 षटकांचा खेळ झालाय, अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. इथून सुद्धा बघा तिसरे षटक, पहिला चेंडू सुरेख सुरेख सुरेख, चेंडू जाईल निर्धाव. विकेश फुटक हा गोलंदाज आपण बघतोय या तिसऱ्या या षटकामध्ये. चेंडूवरती जर विकेट आला तर अमोल देसाईच्या माध्यमातून 500 रुपये या ठिकाणी जाहीर झाले होते. अतुल जाधव यांनी आम्हाला सांगितलं होतं. मात्र हा चेंडू हा नक्कीच वाया गेलाय असं म्हणावं लागेल. एक धाव मिळाली. यस नकुल. मग एक धाव पुन्हा एकदा बघतोय आपण. धावसंख्या 11 वर पोहोचली जाईल. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 षटक आणि 3 चेंडूचा खेळ झालाय. चौकासाठी 200 रुपयांचे पारितोषिक आहे. रेणुका मॅडम यांच्याकडे फुल टॉस फुल टॉस. यावेळेस एक धाव, पुन्हा एकदा एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. धावसंख्या 12 वर पोहोचली जाईल. बघा 4 षटकामध्ये किती मोठं आव्हान दिलं जाते. धावा थोड्याशा कमी आल्यात, चौकाराची गरज असेल, कारण की मेगा फायनल या पर्वावर नाव करण्याची संधी असेल. हा चेंडू उडवलाय, एक धाव, पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्या एकने वाढून जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 13. एका चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 13. धावसंख्या 13. खूपच वेगवान फटका, खूपच वेगवान फटका. आणि एकच धाव, एकच धाव. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 14 धावा. 3 षटकं कंप्लीट झालीत, 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 14. एका षटकाचा खेळ या इनिंगचा शिल्लक. धावसंख्या 14 आहे, 3 षटकं कंप्लीट झालीत. बघूया शेवटची ओव्हर या इनिंगची. या मेगा फायनल मध्ये बघा किती मोठं टार्गेट दिलं जातंय. पाहता पाहता शेवटच्या सामन्यापर्यंत आपण पोहोचलो. अलकापुरी प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वाच्या मेगा फायनल पर्यंत. पहिला बघा पंच कळवतील, पंच आहेत. बाकीच्यांनी जाऊ नका, लक्षात घ्या व्हॉलेंटियर्स आणि पंच आहेत. कमिटी त्या ठिकाणी आहे. जरा उजेड सोडा, कोणाला तरी दाखवतात आणि त्याला बघता यायला हवेत. लक्षात घ्या निर्णय पेंडिंग आहे, अजून सुद्धा डिसिजन पेंडिंग आहे. बाउंड्री पंच आणि कमिटी या ठिकाणी आहेतच. चला घाई करा. पंचांचा निर्णय अंतिम आहे, लक्षात घ्या. कमिटी त्या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी विनंती असेल प्रत्येक खेळाडूला, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय कमिटीचे काही बाउंड्री पंच सुद्धा त्या ठिकाणी उभे आहेत. ते सुद्धा त्याच कार्यासाठी उभे केले गेलेले आहेत. यावेळेस 6 चेंडू वाईड चेंडू घोषित केला जाईल. धावसंख्या पुन्हा एकदा एकनी वाढताना दिसते. धावसंख्या 15 रन्स, 15 धावा झाल्यात. शेवटचे षटक आपण बघतो, एक चेंडू टाकून झालाय. हा पुढचा चेंडू, चेंडू फील्ड केला जाईल. एका धावेसाठी चेंडू जाईल. पुन्हा एक धाव. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 16 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. जे काही करायचं असेल, धावा जमवायची असतील या शेवटच्या 4 चेंडूवरती. बघा तिसरा चेंडू, बॅटची कडा, विकेट बाद होईल.
फलंदाज नाव, न्यू बॅटर नेम, नाव कळवायचं मित्रांनो. धावसंख्या 16. फायनलची लढत आपण बघतोय. धावसंख्या 16. हा चेंडू फील्ड केला जाईल, फील्ड केला जाईल, एक धाव घेतली जाईल. धावसंख्या 17. शेवटचे या षटकामधील 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 17. धावसंख्या 17. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विंध्या लायन्स संघ निश्चितच जबरदस्त कामगिरी, अफलातून प्रदर्शन या सीझन मध्ये बघायला मिळत आहे विंध्या लायन्स संघाकडून. नो प्लस 1, एकूण 2 धावा. शेवटच्या क्षणी चूक केली जाते. फायनलचा सामना आहे त्यामुळे अशा प्रकारे चुका निश्चितच महागड्या ठरल्या जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करण्यासाठी याल तेव्हा ह्या धावा तुम्हाला निश्चितच थोड्याशा कठीण बनल्या जातील. या पुढचा चेंडू स्वतः कर्णधार, फुल टॉस चेंडू आहे. एका धावेचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाईल, एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20. 20 रन्स, एक चेंडू शिल्लक. 20 धावा झाल्यात. 20, एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 20. आणि पुन्हा एक धाव. धावसंख्या 21. 22 धावांचं टार्गेट या फायनलवर नाव कोरण्यासाठी, या फायनलच्या किताबावर नाव कोरण्यासाठी 22 धावांचं टार्गेट असेल. ते म्हणजे विंध्या लायन्स संघाला 22 धावांचं टार्गेट. लगेच फील्ड सजावून घ्यायचे, फील्ड लावून घ्यायचे. 22 धावांचं टार्गेट. थोडीशी घाई करा. बराचसा प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट बघतोय. बराचसा प्रेक्षक वर्ग, त्यामुळे थोडीशी घाई करा. फायनल कोण जिंकतो हे बघण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग आतुर आहे. चला जरा घाई करा, आमच्या मान्यवरांना सुद्धा जायचं आहे. शेवटची मॅच. यस गोल. चला घाई करा. 22 धावांचं टार्गेट. 2 सलामीवर आपण बघतोय. बघ, आव्हान सोपं आहे पण कठीण बनलं जाऊ शकतं जर गोलंदाजी त्या दर्जाची झाली आणि गोलंदाजी चांगली करावीच लागेल. कारण की फायनलचा सामना आहे. 8व्या पर्वावरती नाव कोरण्यासाठी एक मोठी संधी दोन्ही संघांना आहे. त्यामुळे जो संघ चांगलं प्रदर्शन करेल तो या 8व्या पर्वाचा विजेता ठरला जाईल. अन्यथा पुन्हा एकदा 1 वर्ष वाट बघावी लागेल. त्यासाठी याच पर्वामध्ये नाव कोरण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील दोन्ही संघांकडून. बघूया, गिरणा स्टार संघ प्रथमतः 21 धावा केल्यात. विंध्या संघाला 22 धावांचं टार्गेट दिलंय आणि 2 सलामीवर आपण बघतोय अभिषेक महाडिक आणि सिद्धेश कदम. ऑन स्ट्राइक अभिषेक महाडिक. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सुमित कांबळे. पहिला चेंडू आणि एक धाव घेतली जाते या पहिल्या चेंडूवरती. निश्चितच प्रति चेंडू 1 धाव जरी घेतली तरी सुद्धा विजयी नोंदवला जाऊ शकतो. कारण की आव्हान काही एवढं मोठं नसेल, फक्त 22 धावांचं आव्हान आहे. त्यामुळेच कोणतीही घाई गडबड न करता एकेरी धावा घेण्यावर भर दिला पाहिजे. आणि पुन्हा एक धाव घेतली जाते. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 2. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. निश्चितच याच रीतीने प्रत्येकी एका धावेचा प्रयत्न करावा लागेल. जास्त चौकाराची सुद्धा गरज नसेल कारण की आव्हान एवढं काही कठीण नाही.
त्यामुळे एकेरी धावावर भर दिला तरी सुद्धा आव्हान जिंकलं जाऊ शकतं, आव्हान कंप्लीट केलं जाऊ शकतं. यावेळेस टप्पापर्यंत खाली राहिला जातोय चेंडू, चेंडू उडालाच नव्हता, त्यामुळेच बाद घोषित केले जाते फलंदाजाला. बाद होईल फलंदाज तिसऱ्या चेंडूवरती. शून्यावरती माघारी परतेल. बघा यानंतर मॅन इन फॉर्म जबरदस्त फलंदाजी याने केली या फलंदाजाने या सीझन मध्ये. इनफॉर्म फलंदाज आहे तो म्हणजेच प्रथमेश बागवे. या सीझनचा खऱ्या अर्थानं इथपर्यंत प्रवास जो केलाय विद्यालयन संघाने त्या प्रवासामध्ये एक सिंहाचा वाटा आहे तो या प्रथमेश बागवेचा इथपर्यंत पोहोचवण्यासाठी. तोच फलंदाज पुन्हा एकदा एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की फायनल पर्यंत पोहोचवलंय. या फायनल मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करत या फायनल वर नाव कोरण्यासाठी पुन्हा एकदा चांगल्या खेळीची त्याच्या बॅट मधून पूर्ण आशा अपेक्षा असेल ती विद्यालयन संघाला. बघूया अशा अपेक्षेनुसार फलंदाजी केली जाते का. लीग स्टेज मध्ये ज्या रीतीने प्रदर्शन झालं या फलंदाजाकडून तेच प्रदर्शन पुन्हा एकदा अपेक्षित असेल. धावसंख्या आपण बघतो 2 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू सुमितचा प्रथमेशसाठी आणि एका धावेसाठी चेंडू खेळून काढला जातोय. धावसंख्या 1 ने वाढली जाईल, धावसंख्या पोहोचवली जाते ते म्हणजेच 3 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एका धावेसाठी चेंडू खेळून काढलाय आणि धाव कंप्लीट सुद्धा केली जाते. धावसंख्या 1 ने वाढली जाईल, धावसंख्या आपण बघतोय ते म्हणजे 4 धावा. प्रथमेश बागवेने एक विकेट सुद्धा मिळवला होता आणि सध्या तरी 2 चेंडू 2 धावा. धावसंख्या 4 आपण बघतोय. 5 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 4. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कडा. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला, धावसंख्या 4. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 4 धावा. 3 षटकांचा खेळ शिल्लक. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 धावांची गरज. ऑन स्ट्राइक अभिषेक. पुढचा गोलंदाज आपण बघतोय कृष्णा मराठे. बघा कोणती धाव नसेल, निर्धाव चेंडू हाताळावे लागतील आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू आपण बघतोय. सामना जबरदस्त रंगताना दिसेल, कारण की फायनलचा सामना प्रेशर दोन्ही बाजूनी आहे. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला. एका धावेचा प्रयत्न, धावबाजी संधी आहे. पंच आहेत कळवतील आपल्याला. कोणी घाई गडबड करू नये. पंच आहेत आणि पंचाचा निर्णय हा नेहमी अंतिम राहील. पंचाचा निर्णय नेहमी अंतिम राहील. या ठिकाणी त्या साईडला पंच आहेत. कृपया करून यष्टी रक्षकाचा जो हात होता तो आगोर लागला असावा, त्यामुळं बेनिफिट ऑफ द डाऊट फलंदाजाला मिळाला आहे. यस, मनगट लागलं होतं, त्यामुळं बाद ठरवता येणार नाही. आमचे आयोजक सुद्धा आहेत आज अ थर्ड अंपायर म्हणून. सकाळपासून आपण पाहिलंय आज या वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केलं आयोजकांनी. उत्कृष्ट असं काम केलं आयोजकांनी की सर्व आपले व्हॉलेंटियर्स आहेत चारी बाजूने तैनात केलेत आणि पंचांना ते मदत करतात. धावसंख्या 5. बघूया ऑन स्ट्राइक प्रथमेश बागवे. एवढंच मात्र कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीमध्ये फलंदाज दिसत नाही. परंतु या षटकामध्ये जर कमी धाव आल्या तर शेवटच्या क्षणी आव्हान कठीण बनत जाईल, हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. या प्रकारे प्रयत्न करावे लागतील. आणि एक धाव येते. धावसंख्या 6. थोडीशी अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल, कारण की शेवटच्या क्षणी फायनलचा सामना आहे. जर शेवटच्या षटकापर्यंत सामना नेला तर निश्चितच खूपच कठीण आव्हान. यावेळेस मात्र सुंदर फटका,
सरळ दिशेने इट्स यावेळेस मात्र 4 धावा आल्यात. एकच जबरदस्त देखना फटका आपण बघितलाय. लाजवाब शानदार चौकार. धावसंख्या 4 ने वाढून जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. समीकरण सोपं बनत चाललंय. 13 चेंडूचा खेळ शिल्लक, एक चेंडू शिल्लक आहे. 10 धावा झाल्यात. 12 धावींची अजून सुद्धा गरज आहे. 13 चेंडू आणि 12 धावींची गरज. बघा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि हा चौकार निश्चितच दिलासा देऊन जातोय. तो म्हणजेच विद्यालयन संघाला. शेवटचा चेंडू. नाही, एक धाव. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाईल. धाव संख्या 11. 2 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या आपण बघतोय 11. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 धावींची गरज. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 धावींची गरज. चला घाई करा, जरा घाई करा. आमच्या मान्यवरांना सुद्धा या ठिकाणी घाई वेळ करा, नाही घाई करा. लक्षात घ्या. 12 चेंडू आणि 11 धावींची गरज. धाव संख्या 11. निम्मा प्रवास इथे पार केलाय विद्यालयन संघाने. अजून निम्मा प्रवास आहे आणि प्रथमेश आणि अभिषेक चांगल्या रीतीने फलंदाजी करताना दिसलेत. मग या तिसरं षटक आपण गोलंदाज बघतोय. विदेश हा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये येतोय. पहिला चेंडू. एवढेच मात्र कोणती धाव नसेल. 11 चेंडू आणि 11 धावा. 11 चेंडू आणि 11 धावा. यावेळेस 6 चेंडू. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह माइंड खेळून नो नो जोर चेंडू. नो बॉल आहे. ट्विस्ट बघायला मिळतोय. लक्षात घ्या त्या ठिकाणी आमचे बाउंड्री पंच सुद्धा आहेत आणि मेन पंच सुद्धा आहेत. व्हॉलंटियर्स आहेत. अतिशय उत्कृष्ट स्पर्धा या अलकापुरी प्रीमियर लीगची बघायला मिळाली. अंतिम हा मॅच आहे, फायनल मॅच आहे. पंचांच्या निर्णयाचा रिस्पेक्ट नक्कीच होणं गरजेचं आहे. धावसंख्या 12. 9 चेंडू घोषित केलाय मागच्या चेंडूवरती. हा चेंडू पुन्हा एक धाव. पुन्हा एक धाव. हळूहळू विद्यालयन संघ धावगती वाढवताना दिसतोय. धावसंख्या 13. 2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 13. 9 धावांची गरज. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 धावांची गरज. बघूया पुढचा चेंडू. एक धाव. कोणतीही घाई गडबड न करता एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 14. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अजून सुद्धा सामन्याचं पारड समान अवस्थेमध्ये आहे. इथून सुद्धा कोणताही संघ कोणत्याही क्षणी पलटवार करू शकतो. निश्चितच निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 14 या आकड्यावरती. निर्धाव चेंडू जर आले तर निश्चितच दडपण येऊ शकतं फलंदाजांवरती. प्रयत्न झालाय एका धावेचा. एक धाव कंप्लीट. 7 बॉल 7 रन. 7 चेंडू 7 धावा. 7-7. हॅलो 7-7 असा आकडा या ठिकाणी बघायला मिळतोय. न्यूट्रल मॅच. हा चेंडू महत्वाचा असेल. क्या बात आहे. 6-6.
हॅलो. नक्कीच आता आपण पाहतोय असा सोपा वाटत असलेला मॅच प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका, कारण की 6 बॉल 6 चा जो मॅच असतो तो तेवढा जेवढा वाटतोय तेवढा सोपा नाही आहे, कारण की अंडरआर्म क्रिकेट आहे, बॉक्स क्रिकेट आहे. बॉक्स क्रिकेट मध्ये ही मॅच मात्र कुठल्याही बाजूनं वळण घेऊ शकते. जर विंध्या लॉयन 6 बॉल 6 धावा, 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 6 धावा. अलकापुरी प्रीमियर लीगचा हा अंतिम सामना. शेवटचे 6 चेंडू. इथनं समजणार आपल्याला 6 चेंडू मध्ये. वॉट अ बॉल. सरळ चेंडू होता, बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन. मी म्हटलं होतं की 6 चेंडू 6 धावा या एवढ्या सोपा नाही आहेत, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय गिरनार संघाने ऍटिट्यूड दाखवलाय, हा सकारात्मक दृष्टिकोन, हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड या ठिकाणी बघायला मिळतोय. सुपर कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून. 5 चेंडू 6 धावा. क्या बात आहे. सुरक्षाचं रक्षण. क्या बात आहे. शूटिंग बॉल प्रमाणे या ठिकाणी शतरक्षण. चेंडू शिल्लक 4, धावांची गरज 5. सर्व व्हॉलेंटियर्स मॅच समाप्त झाल्याच्या नंतर लगेच हो फुल टॉस डिलिव्हरी दिली होती. चेंडू शिल्लक 3, धावा हव्यात 4. पहिला या षटकाचा पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदरच म्हटलं होतं की 6 चेंडूत 6 धावा या जेवढ्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. आदरणीय सन्माननीय विपुलजी मामुनकर यांना अतुल जाधव यांच्या माध्यमातून स्टेजवरती येण्याचे आमंत्रण दिलं जात आहे. हो 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 हो. या ठिकाणी मॅच विन. या ठिकाणी मॅच विन. क्या बात आहे. जबरदस्त कामगिरी. आवाज कमी, आवाज कमी, आवाज कमी. लक्षात घ्या, थोडासा आवाज कमी करा. हॅलो 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 हॅलो.